last example, we have calculated the gravitational force between Mahindra and Virat. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण महेंद्र आणि विराट यांच्यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता तो कॅल्क्युलेट केला होता. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्रा. जो महेंद्राचं 75 kg वेट होतं, हा जो महेंद्रा आहे या महेंद्राचं 75 kg वेट आहे. we have studied in the previous example. हा जो महेंद्र आहे या महेंद्राचं 75 kg वेट आहे. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन द महेंद्रा इन द अर्लियर एक्झाम्पल. म्हणजे महेंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, जे 75 kg वेटचा महेंद्र आहे याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता इथे गिवन जर बघितलं तर मागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काही गिवन यूज करावं लागतील आणि महेंद्रावरती जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जी अर्थ आहे, ही जी अर्थ आहे या अर्थचा या महेंद्रावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. हे करण्याच्या सुरुवातीला आपण काही गिवन घेऊ. तर आपल्याकडे काही गिवन आहेत, तर सुरुवातीला आपण गिवन घेऊ. तर गिवन सोल्युशन मध्ये गिवन घेऊ. तर पहिले गिवन आहे याच्यामध्ये बघा, mass of the earth is m1. It is mass of the earth is m1 is 6.6 into 10 to the power 24 kg. Mass of the earth is 6 into 10 to the power 24 kg. म्हणजे जे अर्थचं वेट आहे, अर्थचं जे मास आहे ते 6 into 10 to the power 24 kg एवढं मास आहे अर्थचं. आता हे जे मास घेतलं आपण अर्थचं, तर त्याच अर्थचं जे अर्थ आहे त्या अर्थचं मास घेतलं आणि त्या द रेडियस ऑफ द अर्थ, जे रेडियस आहे अर्थची ती किती आहे ते घेऊत आपण. रेडियस ऑफ द अर्थ इज r इक्वल टू 6.4 into 10 to the power 6 मीटर. म्हणजे जी रेडियस आहे ती रेडियस आहे अर्थची 6.4 into 10 to the power 6 मीटर. म्हणजे ही अर्थची रेडियस घेतली आणि शेवटच्या पॉइंट मध्ये आपल्याला आणखी दोन गोष्टी घ्यायच्या आहेत. गिवन मास ऑफ द महेंद्रा. मास ऑफ द महेंद्रा इज डिनोटेड बाय m2 आणि m2 इज द मास ऑफ महेंद्रा इज 75 kg. हे जे घेतलेलं आहे ते मागच्या एक्झाम्पल मधून घेतलेलं आहे, प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये घेतलेलं आहे, ते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. जे मागच्या व्हिडिओ मध्ये एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे त्याच्यामधलाच महेंद्रा आहे आणि त्याचंच वेट 75 kg आहे. तोच महेंद्राचा मास घेतलेला आहे 75 kg. आणि नंतर आणखी एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, ज्याची किंमत कुठेच बदलणार नाही, कोणत्याच युनिव्हर्स मध्ये बदलणार नाही. अर्थ असू द्या, मार्स असू द्या, सॅटर्न असू द्या, कुठेही राहू द्या, जी इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, दॅट इज कॉन्स्टंट 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. आता याची जी व्हॅल्यू आहे 6.67 into 10 to the power minus 11 न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. आणि गिवन मध्ये कधी युनिट घ्यायचे असतात, युनिट इंडिकेट करायचे असतात, प्रत्येकाचे युनिट असते. इथं बघा, जो मास ऑफ द अर्थ आहे हे केजी मध्ये आहे, रेडियस ऑफ द अर्थ हे मीटर मध्ये घेतले, मास ऑफ द महेंद्रा केजी मध्ये आणि ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. आता जर करता कधी समजा एखादं युनिट चेंज असेल, ग्रॅम जर दिला असेल, इथं जर महेंद्राचं वेट ग्रॅम मध्ये गेला असेल, एसआय सिस्टीम नुसार आपल्याला प्रत्येकाचं वेट एकाच सिस्टीम मध्ये कोणत्या तरी करून घ्यावं लागेल. एक तर एसआय सिस्टीम मध्ये, इथं सर्व एसआय सिस्टीमचे युनिट आहेत, सर्व युनिट एसआय सिस्टीम मध्ये येतात. तर हे सर्व गिवन आहेत. आपल्याकडे फॉर्म्युला आहे फोर्स कॅल्क्युलेट करण्याचा, ऑलरेडी आपण ड्रॉ केलेला आहे फॉर्म्युला, काढलेला आहे फॉर्म्युला आणि ते फॉर्म्युला आपण घेऊ. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे F equal to G m1 is the mass of the earth, m2 is the mass of the Mahindra and r square is the distance of center to the surface of the earth, that is the radius of the earth. R is the radius of the earth, G is the universal gravitational constant, m is the mass of the earth, m2 is the mass of the Mahindra
these are given in the formula. They are put the value, this value put in the given formula. The given value put in the force formula, these are given by F equal to the value of G, that is universal gravitational constant, 6.67 into 10 to the power minus 11. The mass of the earth, that is m1. Here m1 is the mass of the earth. m1 हा मास आहे अर्थचं, तर ते घेतलेलं आहे आपण किती 6 into 10 to the power 24, 6 into 10 to the power 24 kg. जे मास घेतलेलं आहे अर्थचं ते किती आहे 6 into 10 to the power 24 kg. आणि मास ऑफ द महेंद्रा जे m2 आहे, m2 is the mass of the Mahindra is 75 kg. हा जो महेंद्रा आहे, हा महेंद्राचा मास 75 kg आहे. जे रेडियस ऑफ द अर्थ आहे ते आहे 6.67 into 10 to the power 6 मीटर एवढी रेडियस आहे, मीटर मध्ये आहे. आणि मास ऑफ द अर्थ जे आहे 6 into 10 to the power 24 kg एवढा आहे. तर ह्या व्हॅल्यू पुट केल्या आणि नंतर आपण व्हॅल्यू पुट करणार आहे रेडियस ऑफ द अर्थ. द रेडियस ऑफ द अर्थ इन ब्रॅकेट मध्ये घेऊ तर स्क्वेअर असल्या कारणाने, आणि इथे आहे रेडियस ऑफ द अर्थ आपण घेतलेली आहे 6.4 into 10 to the power 6 मीटर, 6 मीटर स्क्वेअर. आता बघा याच्यामध्ये काही गोष्टी कॉन्स्टंट राहणार, कधीही बदलणार नाही. कधी जरी कॅल्क्युलेट केलं तर ही बदलणार नाही. हा जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सेम राहणार आहे. याच्यामध्ये मास ऑफ द अर्थ हे पण बदलणार नाही, सेम राहणार आहे अर्थ साठी. आणि रेडियस ऑफ द अर्थ ही पण सेम राहणार. जर एखादा दुसरा प्रॉब्लेम आला त्याच्यात जे 75 kg आहे, 75 kg च्या ऐवजी दुसरं कुणाचे विचारू शकतो तर ह्या व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. तर ह्या व्हॅल्यू आपण सोडून घेतल्यानंतर यांचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर युजिंग लॉग टेबल और याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण लॉग टेबलचा यूज करू शकतो. आणि लॉग टेबलचा यूज करून इथं कॅल्क्युलेट केलंय आपण इथं, तर आपला आन्सर आलेला आहे. इथं आन्सर येईल आपलं 733 न्यूटन. म्हणजे हा जो महेंद्र आहे, याच्यावरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, तर या महेंद्रावरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे 733 न्यूटन, म्हणजे 733 न्यूटन्स. बघा हा जो महेंद्र आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द महेंद्रा इज, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ महेंद्रा इज 733 न्यूटन. एक गोष्ट आपल्याला इथे आठवते की मागच्या वेळेस जो फोर्स काढला होता मागच्या एक्झाम्पल मध्ये महेंद्र आणि विराट मध्ये काढला होता. आणि महेंद्र आणि विराट मध्ये जो महेंद्र आहे आणि जो विराट आहे, या विराट मध्ये आणि महेंद्र मध्ये हा जो फोर्स होता आपण काढलेला तो मागच्या एक्झाम्पल मधला 4.002 into 10 to the power 7 न्यूटन आहे. म्हणजे हा फोर्स एवढा कमी आहे की 1 न्यूटन पेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. म्हणजे हा मायनस सांगू शकते आपल्याला किती फोर्स कमी आहे, तर 4.002 into 10 to the power minus 7 न्यूटन. म्हणजे 1 न्यूटन पेक्षा कितीतरी पटीने कमी आहे, तर हा फोर्स आहे. आणि आता जो फोर्स काढलेला आहे अर्थचा त्या महेंद्रावरती 733 न्यूटन आहे. आणि हा फोर्स लार्ज प्रमाणामध्ये आहे. आणि हा एवढा फोर्स इथं त्याची मूवमेंट करण्यासाठी, त्याला पुल करण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजे हा महेंद्राला अट्रॅक्ट करण्यासाठी हा फोर्स सफिशियंट आहे. 733 न्यूटन आहे. मागच्या वेळेचा जर कंपेअर केला जाता हा फोर्स अर्थ आणि महेंद्रा याच्यामध्ये आहे. अर्थ न महेंद्रावरती टाकलेला फोर्स आहे 733 न्यूटन. आणि मागच्या वेळेचा जे फोर्स होता महेंद्रा आणि विराट जे प्रिव्हियस एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये फोर्स हा 4.002 into 10 to the power 7 न्यूटन एवढा होता. आणि हा फोर्स निग्लिजिबल होता मागचा, आणि आता हा फोर्स आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट what will be the Mahendra's velocity after 1 second if he falling down due to the gravitational force on the. म्हणजे आपण इथे बघणार आहे जो महेंद्रा होता आपला, हा महेंद्रा जेव्हा या अर्थ कट फॉलिंग डाऊन होत होता, ही अर्थ आहे, या अर्थ कडे फॉलिंग डाऊन होत होता महेंद्रा,
काय म्हणते बघा, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. आता हा जो महेंद्र आहे सुरुवातीला रेस्ट आहे आणि रेस्ट मध्ये इनिशियल वेलोसिटी 0 असते. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. what will be the Mahendra's velocity after 1 second? what will be the Mahendra's velocity? जेव्हा महेंद्रा खाली येणार त्याची वेलोसिटी एका सेकंदानंतर किती राहील? what will be the Mahendra's velocity after 1 second? After 1 second falling down due to the gravitational force of the earth. ज्यावेळेस महेंद्रा खाली पडत होता, ज्यावेळेस महेंद्रा अर्थ कडे येईल, समजा हा जो महेंद्रा आहे अर्थ कडे येईल, त्यावेळेस त्याचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याच्यामुळे त्याचे खालती येते वेळेस त्याची वेलोसिटी किती राहील हे आपल्याला काढायचं आहे. आणि आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स महेंद्रावरती किती आहे तो आताच काढलेला आहे. आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किती आहे तर 733 न्यूटन हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इनिशियल वेलोसिटी मीटर पर सेकंद, 0 मीटर पर सेकंद, कारण का रेस्ट मध्ये आहे. तर आपण चला इथे गिवन घेऊ तर, आणि हे वेलोसिटी काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला किंवा कोणती इक्वेशन यूज करू शकतो आपण इथं हे काढण्यासाठी न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूज करू शकतो. आपण हे जे काढायचं आहे आता आपल्या इथं ते काढण्यासाठी आपण वापरू शकतो न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. वेलोसिटी जे एका सेकंदानंतर आपण काढणार आहे ते एका इक्वेशनचा यूज करणार आहे न्यूटनच्या. आणि कोणती इक्वेशन यूज करणार आहे? न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आता न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपण ऑलरेडी स्टडी केली आहे. वी हॅव स्टडी इन द क्लास 9. P equal to U plus AT. आता जे गिवन आहे त्याच्यानुसार आपल्याला इक्वेशन फर्स्ट इक्वेशन न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करून आपण इथे सांगू शकतो. आता हा जो गिवन आहे सुरुवातीला आपण गिवन काढून घेऊ. तिथं गिवन बघा काय दिलं गिवन. सुरुवातीला गिवन देण्यात आलेला आहे की स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. आता ज्यावेळेस ऑब्जेक्ट रेस्ट पासून चालू होते, ज्यावेळेस महेंद्रा रेस्ट पासून सुरुवात होते त्याची, त्यावेळेस रेस्ट मध्ये कुणाची इनिशियल वेलोसिटी कोणत्याही ऑब्जेक्टची रेस्ट मध्ये इनिशियल वेलोसिटी जर बघितली तर इनिशियल वेलोसिटी u इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. आता मीटर पर सेकंड हे जे आहे ते युनिट आहे. द इनिशियल वेलोसिटी ऑफ महेंद्रा इज 0 मीटर पर सेकंड because they are starting from the rest. Starting from the rest, therefore the initial velocity 0. What will be the Mahindra velocity after 1 second? That is time given is 1 second. हा जो टाइम दिलेला आहे आपल्याला आणि टाइम किती दिलेला आहे t इक्वल टू 1 सेकंड. टाइम पण दिलेला आहे इक्वेशन मध्ये आपला यूज होईल टाइमचा आणि ते 1 सेकंड आहे. इफ ही फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, आणि खाली पडणार आहे, कशामुळे पडणार आहे खाली? हा जो महेंद्रा आहे हा महेंद्रा खाली पडणार आहे. कशामुळे पडणार आहे? त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि कुणाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर कुणाचा? अर्थचा. आणि आपण ते ऑलरेडी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काढलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे मागच्या एक्झाम्पल मध्ये, आणि तो होता F इक्वल टू 733 न्यूटन. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण ऑलरेडी काढलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे, आणि तो फोर्स होता F इक्वल टू 733. म्हणजे जो महेंद्रा आहे या महेंद्रावरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे तर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे 733 न्यूटन. एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कुणाचा आहे? अर्थचा आहे. कुणावरती आहे तर महेंद्रावरती आहे. मग आपण इथं युजिंग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करून आपण काढू शकतो. पण त्याच्यापूर्वी आपण एक गोष्ट काढून घेऊ. तिथं टी जे आहे ते ऍक्सिलरेशन आहे, आणि ऍक्सिलरेशन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला ऍक्सिलरेशनचा माहित आहे. ऍक्सिलरेशन इक्वल टू, ऍक्सिलरेशनचा आपल्याला फॉर्म्युला आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे, ऑलरेडी माहित आहे. फोर्सचा फॉर्म्युला माहित आहे. फोर्स इक्वल टू, बघा, फोर्स इक्वल टू मास इनटू ऍक्सिलरेशन, and acceleration equal to force divided by mass. म्हणजे हा फोर्स डिवाइडेड बाय मास, तर आपल्याला ऍक्सिलरेशन आपण जे गिवन मध्ये ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू काढून घेऊ. तर ऍक्सिलरेशन इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय मास. द व्हॅल्यू ऑफ फोर्स इज हियर 733 न्यूटन, and
मास इज 75 kg. याचं कॅल्क्युलेशन करून घेतो आपण बाजूला आणि याची व्हॅल्यू काढू तर आन्सर येणार आपल्याकडे 9.77 आणि याचं जे युनिट ऍक्सिलरेशनचं युनिट आपण हे दोन युनिट देत आहे ऍक्सिलरेशनचं युनिट देतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे आपण इथे गिवन काढून घेतलेलं आहे. पहिले बघा सुरुवातीपासून काय काय गिवन काढून घेतलं. आपल्याला जे विचारण्यात आलं होतं ते काय विचारण्यात आलं होतं की जे महेंद्रा खाली येत होता आर्थकडं त्याची व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंदामध्ये किती राहील हे काढायचं आहे. आणि व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपण इक्वेशनचा यूज करायलो. न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करायलो. तर स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आपला जो महेंद्रा होता रेस्ट होता. रेस्ट मध्ये महेंद्राची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. व्हॉट विल बी द महेंद्रा व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. म्हणजे टाइम जो असणार तो t इक्वल टू 1 सेकंद आहे आणि ऍक्सिलरेशनची किंमत आपण आताच काढून घेतलेली आहे ती म्हणजे a इक्वल टू 9.77 meter. These value put in equation firstly using Newton's first equation of motion. Using first equation of motion आणि आता आपण यूज करणार आहे न्यूटनच्या फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आणि इथे सॉल्व करणार आहे हा प्रॉब्लेम. तर इथे व्हॅल्यू यूज करतोय न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. कॅन यू आपण इथे राईट करणार आहे v इक्वल टू u प्लस at. ही जी आहे ते फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. ह्या जे गिवन आहेत ह्या फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन मध्ये न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन मध्ये ह्या गिवन पुट करतो आपण. तर v ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. इथे व्हेलॉसिटी काढायची आफ्टर 1 सेकंड दॅट इज u इक्वल टू गिवन आहे आपल्याकडे 0 मीटर पर सेकंड. u ची व्हॅल्यू आपण गिवन लिहिली 0 मीटर पर सेकंड. आता a ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढून घेतलेली आहे ती आहे 9.77 मीटर पर सेकंड. इथे व्हॅल्यू ऍज इट इज देऊन टाकू तर 9.77 मीटर पर सेकंड 7.73 मीटर 9.77 मीटर पर सेकंड. याच्या समोर 3 येत होतं परंतु लेस दॅन 5 असल्या कारणाने आपण ते कॅन्सल करून टाकले आणि 9.77 ही व्हॅल्यू घेतलेली. आणि नंतर ऍक्सिलरेशनची किंमत पुट केली आणि टाइम जो आहे तो मल्टिप्लाय मध्ये आहे टाइम आणि मल्टिप्लाय इथे 1 सेकंड करून घेतो. टाइम सेकंड मध्ये आहे ऍक्सिलरेशन मीटर पर सेकंड मध्ये आहे. बघा ऍक्सिलरेशन जे आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये आहे. ऍक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये आहे आणि टाइम जो आहे तो 1 सेकंड मध्ये आहे. म्हणजे हा सेकंड स्क्वेअर कॅन्सल होणार. v इक्वल टू व्हॅल्यू येणार शेवटी 0 ऍडिंग केला काय नो चेंज होणार. याच्यामध्ये कोणताही फरक पडणार नाही. 1 ने मल्टिप्लाय केलं कोणताही फरक पडणार नाही. फक्त स्क्वेअर आहे टाइमचा आणि त्याला सेकंड आहे आणि त्याला स्क्वेअर कॅन्सल होणार. v इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड इज द व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. म्हणजे हा जो महेंद्र आहे हा महेंद्र जेव्हा अर्थ कडे होता त्याची व्हेलॉसिटी होती किती होती तर 9.77 मीटर पर सेकंड